तरुणांमध्ये डायबिटीसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याला सगळ्यात मोठी कारणीभूत गोष्ट आहे लाईफस्टाईल, जीवनशैली. येस. दुसरं आहे स्ट्रेस. हं. यंग एजमध्ये एक्सपोजर वाढलेला आहे, स्ट्रेस वाढलेला आहे. नॉन डिजिटल जगामध्ये जे जीवनशैली होती, जे स्ट्रेस लेव्हल्स होते, ते आता हां. नाही आहेत. आता ओह! हां, एक्सपोजर खूप बरोबर. आहे आणि त्याच्यासोबत प्रेशर खूप आहे. खूप आहे. आणि ह्या प्रेशरला हे दिसत नाही प्रेशर, पण ह्याला आम्ही सबकॉन्शियस प्रेशर म्हणतो, की जे प्रेशर आपल्याला कळत नाही बिल्डअप होतंय. त्याच्यासोबतच झोपेच्या सवयी पूर्णपणे डिस्टर्ब्ड आहेत. हं. आपण कुठेतरी कमी झोपेला मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटीसोबत ग्लोरिफाय केलंय, की येस. जे कमी झोपतात त्यांना आपण खूप हार्ड वर्किंग कन्सिडर करतो. येस. झोपेला हेल्थच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण प्रायोरिटी देतच नाही. बरोबर आहे. आणि हे झालं ह्याच्यासोबतच जेव्हा आपण जर वर्क कल्चर बघितलं, हं. त्याच्यामध्ये डाएटला एवढं प्रायोरिटी नाही मिळत, एवढं बरोबर महत्त्व आहे. नाही मिळत. मग कुठेतरी हे लवकर बिल्डअप ज्या गोष्टी 60मध्ये किंवा 70मध्ये आधी व्हायच्या, त्या हं. आता 30मध्येच त्यांच्या हो, येस. बॉडीला जायला लागतं. हं, आणि मग ह्याच्यासोबत ही पार्श्वभूमी आहे. हं. ह्याच्यासोबत जर तुमच्या फॅमिलीमध्ये जेनेटिक हिस्ट्री असेल, तर हं. तुम्हाला लवकर डायबिटीज होऊ शकते. मेनली ओह! टाइप 2 डायबिटीज. अच्छा. आणि सो ह्याच्यामध्ये आपण जेनेटिक्सला ब्लेम नाही करू शकत. ही हं, पार्श्वभूमी फर्स्ट फॅक्टर आहे हं, आणि जर मग आनुवंशिकता असेल, तर हं. मात्र मग तुम्हाला 30शी मध्येही डायबिटीज होऊ शकते.